बाबाजी दंडोत प्रणाम. दंडोत. बाबा एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की बाबा, परमपूज्य महंत श्री कुलभूषण कैवल्यवासी श्री सोनपेठकर बाबा यांना काल देवाज्ञा झाली व ते परमेश्वर दर्शनाला गेले. तर त्यांनी प्रश्नामध्ये हे विचारलं, बाबा त्यांचं नाव भरपूर ऐकून आहे आणि जसं की मी ऐकलं आहे की ढोऱ्या डोंगरामध्ये बाबा तिथे राहत होते. म्हणजे आपल्या भाषेत जर म्हणजे म्हटलं तर आचरण करत होते ढोऱ्या डोंगरात. हां, आचरण करत होते. तर त्यांना पुढची गती काय यावर थोडं मार्गदर्शन करा बाबा. बर, दंडवत हो. परमपूज्य पट्टाधिष्ठित आचारवंत प्रातस्मरणीय सोनपेठकर बाबा यांना काल देवाज्ञा झाली, त्याबद्दल फार दुःख होत आहे. एक धर्माचा हिरा हरपलाय. असा हिरा की ज्याने बाकीच्या सर्व संत मंडळांना, साधू संतांना त्यांनी परमपद गाठलं हे दाखवून दिलेलं आहे. ते एवढे ज्ञानवान आणि आचारवंत, विचारवंत आणि धर्माचं आचरण करणारे, परमेश्वराच्या वचनाला मानून चालणारे असे जे महात्मा हे निघून गेले आणि त्यांच्या आचरणावरून हे स्पष्टपणे सिद्ध होत आहेत की त्यांना परमेश्वर प्रेमदान देणार, हे एवढं नक्कीच आहे. कारण त्या माणसाने जगाचा सहवास सोडला, महारवावाडा होऊन धर्म काढिला आणि खाली जे डोंगराच्या पायथ्याचे गाव होते, जोपर्यंत त्यांना चाललं जात होतं तोपर्यंत ते त्या गावाला जाऊन भिक्षा करत होते. आणि जो त्यांच्याजवळ आला त्यांना परमेश्वर कसा आठवावा, परमेश्वर कसा प्राप्त करावा याबद्दल त्यांना दोन गोष्टी ते सांगत होते. काही वर्षापूर्वी, म्हणजे जवळपास 55 ते 56 वर्षाच्या आधी सोनपेठकर बाबा हरताळ्याला आले होते. आणि हरताळ्याला आल्यानंतर विषय निघाला तर त्यांनी सांगितलं का मला फक्त परमेश्वरच साधना आहे, बाकी मला मानवाची काही आवश्यकता नाही. कारण मी त्याची आवश्यकता करू शकतो, तो माझं सर्व परिपूर्ण करणार. मी त्याच्या नावावर ते बसणार आणि मी परमेश्वराच्या नामाचा, माझ्या जीवाचा उद्धार करण्याकरता मी स्वतः आचरण करणार. आणि त्यांना स्वतःचा जीवाचा उद्धार करण्याकरता जो आचार केला आहे तो आज एक पंथाला, एक त्याच्यातली एक परिपूर्ण मार्गदर्शन आहे की त्यांच्यासारखं आचार कोणी केलेला नाही. आणि स्वामींनी सुद्धा सांगितलं आहे की झाडातळी जन्म क्षेपावे, खेरपर्यंत झाडाच्या खाली राहून आपलं जीवन कटलं, आपला देवधर्म आचरण केला, आपलं नामस्मरण परमेश्वराचं सदोदित त्यांच्या मुखातून खंड पडला नाही. म्हणून स्वामी म्हणतात, त्याचे उठणे बसणे येतुलेही वाया न जाय. ते परमेश्वराच्याच प्राप्तीला गेले, इतर कोणतीच त्यांची गती नाही. त्यांची कशात अभिलाषा नव्हती, संसारात नव्हती, मोहमायेत नव्हती. ज्या भक्तांना, ज्या साधू संतांना त्यांची
जरूरत राहायची ते त्यांच्या भेटीला जायचे, त्यांच्याबद्दल सांगत राहायचे. आणि त्यांनी कसा देवधर्म केला आणि कसं आचरण केलं हे सुद्धा साधू लोक मार्गदर्शन करत होते, यूट्यूबला टाकत होते. असा महान व्यक्ती, महान, त्या व्यक्तीला परमेश्वर प्रेमदानच देणार. सोनपेठकर बाबा हे फार वरच्या थराला गेलेले माणसं होते, खालच्या थराला नव्हते ते. त्यांनी संघ परमेश्वराचाच केला, परमेश्वराच्या आचरणाचा केला, परमेश्वराच्या नामाचाच केला. अशा थोर महात्म्याला परमेश्वर वाया जाऊ देत नाही. ते एवढे महान होते की त्यांनी आपल्याला शिकवण लावून दिली आहे. आणि असे महान व्यक्ती आज आपल्यातून निघून गेले तर आपल्या धर्माला एक पोकळी निर्माण झाली. कारण हिऱ्यापेक्षाही त्यांचं तेज होतं. जसं हिऱ्याला तेज असते ना, त्याच्यापेक्षाही त्यांच्या ज्ञानाचं तेज होतं. तेवढे तेजोमय होते. कारण पहिल्यापासूनच ती मूर्ती अशी होती की लोक त्यांना पाहिल्याबरोबर त्यांच्याकडे होऊन जात, त्यांना होऊन दंडवत करत. त्यांनी खरंच आपल्या जीवाचं सोनं करून घेतलेलं आहे. एवढा आचारवंत, विचारवंत, धर्मनिष्ठ, एवढे महान तपस्वी, हे कधीही परमेश्वर त्यांना प्रेमदानालाच पात्र करणार. हे जेवढे ऐकणारे आहेत, ज्यांनी प्रश्न विचारला आहेत, विचारणारा विचारायला पाहिजे आणि सांगणारा सांगायला पाहिजे. जरी आपल्याला माहीत असलं तरी विचारावं लागतं, तर परमेश्वर त्या जीवाला प्रेमदानच देणार. मोक्षप्राप्ती, त्याच्या पलीकडे प्रेमदान म्हणजे सदोदित ते परमेश्वराच्या नित्यानंदात सदोतीच रमणार आहेत. कारण त्या जीवानं प्रेमाचा उपाय जोडलेला आहे. आणि असे प्रेमाचे उपाय जोडणारे व्यक्ती फार कमी आहेत आपल्या ह्याच्यात. आणि असे व्यक्ती निघून जाणे म्हणजे धर्माला एक प्रकारची पोकळी निर्माण होणे आहे. त्यांच्यासारखा महान तपस्वी, आचारवंत या जगात कोणी फार कमी होणारे आहेत, पण फार कमी. त्यांच्या एवढे होऊ शकत नाही. आणि आज जेवढे मोजके साधू संत आहेत, जे आचारवंत आहेत, विचारवंत आहेत, ज्यांच्याजवळ भरपूर ज्ञानाचा साठा आहे, मलाच नव्हे तर त्यांना सुद्धा आपण जाऊन धर्माविषयी, उद्धरण्याविषयी, मनुष्य जन्म आल्यानंतरच मनुष्य उद्धरणार, इतर कोणत्याच येवणीत उद्धार नाही. मग त्यांना आपले काय प्रश्न विचारायचे ते त्यांनाही प्रश्न विचारा. आणि त्यांना एक थोर महात्मा समजून त्यांची सेवा दास्यत्व करा. कारण दास्यत्व केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. मग ते दास्यत्व कोणाचं? स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक या चौपदार्थाचं दास्यत्व, आचरण, नामस्मरण, पोथी पाठ, पारायण याच्यावर जास्त जेवढं जोर द्याल तेवढं तुमच्या जीवाचा उद्धाराचा मार्ग जवळ येईल आणि तुम्ही उद्धरणाच्या वाटेला जाल. उद्धरणाची वाट पकडायची. मनुष्य जन्म दिलाय परमेश्वरानं आपल्याला, संसार करायकरता नाही. हे माझं ते माझं, शेवटी सर्व हे काबाड ओझं आहे. हे सोडून प्रत्येकाला जावं लागणार आहे. सोनपेठकर बाबा ज्या झाडाखाली राहिले,
आखरीपर्यंत त्या झाडाच्याच खाली त्यांना परमेश्वर गती प्राप्त झाली. त्यांनी एक निश्चय केला का मला परमेश्वर हवा आहे आणि त्याच्या परमेश्वर हवाच नाही तर मला परमेश्वराचं प्रेमदान हवं आहे. त्याकरता त्यांनी स्वतःच्या उद्धाराकरता का बुवा मी जर करेल तर साधू संत बाकीचेही आचरण करतील आणि त्यांचं पाहून वासनिक लोक सुद्धा आचरण करतील. म्हणून वासनिकांना ही हात जोडून नम्र विनंती आहे, आपण संत महात्म्याचं एवढं आदरातिथ्य करा आणि त्यांची एवढी सेवा करा, त्यांचं एवढं दास्यत्व करा की जेणेकरून परमेश्वर तुम्हाला परमगतीला म्हणजेच प्रेमाला पात्र करतील. त्याच्याकरता आपण आत्यंतिक उत्कंठेने मनाच्या निश्चयाने जेवढं आपण कराल तेवढं आपण परमेश्वराच्या जवळ जाल आणि परमेश्वर तुम्हाला प्रेमदान देईल. शेवट माझं सर्वांना हे सांगणं आहे की आपल्याला जे धर्माचा आधार होता, जे धर्म दृढ होते, असे जे सोनपेठकर बाबा आपल्यातून आज निघून गेलेले आहेत, आपण त्यांच्या मायेनं पोरके झालो आहोत. अशा संतांची माया आपल्याला मिळणं महत्त्वाचं काम आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांच्याबद्दल फार अत्यंतिक दुःख आम्हालाही झालेलं आहे आणि आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. त्यांना ह्या माझ्या 2 शब्दाबद्दल ही काही माझं चुकलं असेल त्याला मला क्षमा करा आणि त्यांना ही माझी श्री क्षेत्र हरताळा येथून त्यांना आदरांजली देत आहोत. दंडवत हो.